नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आत्तापर्यंत आपण नवोदय विद्यालय 5वी वर्गाकरिता याची बुद्धिमत्ता यातला पहिला चॅप्टर वेगळी आकृती ओळखणे म्हणजे निराळी आकृती ओळखणे या विषयावर व्हिडिओज केले। आता पुढचा भाग आपण 31व्या प्रश्नापासून पाहणार आहोत। दररोज आपण 10 प्रश्न घेत आहोत। यावर आधारित प्रत्येक व्हिडिओमध्ये 10 प्रश्न असणार आहेत। तर पूर्ण व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। प्रश्न क्रमांक 31, क्वेश्चन नंबर 31। चला ABCD या चारही आकृत्या नीटशा पहा। सेंट्रल आयडिया लगेचच लक्षात येते आपल्याला। या ABC 3 पर्याय यामध्ये तीनही आकृत्या या सममित आकृत्या आहेत। सममित म्हणजे हा जर अक्ष काढला मधला तर ही आकृती उजव्या साईडची आणि ही सारख्याच आहेत, आरशात पाहिल्यासारख्या। तसंच हा जर अक्ष पाहिला मधला तर ह्या दोन्हीही लेफ्ट साईड राईट साईड लेफ्ट साईड दोन्हीही सारख्याच आकृत्या आहेत। तसंच इथं सुद्धा तसंच आहे, या सममित आकृत्या आहेत। मात्र पर्याय क्रमांक D हा वेगळा पर्याय आहे। इथे सममित आकृत्या होत नाहीत, म्हणून पर्याय क्रमांक D ही वेगळी आकृती आहे। चला पुढील प्रश्न पाहू। क्वेश्चन नंबर 32 पहा, पाहून घ्या। ओके, पर्याय क्रमांक B वगळता तीनही आकृत्या ACD यामध्ये जर पाहायला गेलं तर बाहेर जे सर्कल आहे, A मध्ये बाहेर सर्कल आहे, त्रिकोण आणि ऐन मध्ये सर्कलच काढलाय आणि त्याला उभ्या समांतर रेषा काढलेल्या आहेत। म्हणजे बाहेरील आकृती ही आतील आकृतीसारखी आहे। इथे पण बाहेरील आकृती आतील आकृतीसारखी आहे, इथे पण बाहेरील आकृती आतील आकृतीसारखी आहे। मात्र पर्याय क्रमांक D मध्ये बाहेरील आकृती हा चौरस आहे, आतील आकृती हा त्रिकोण आहे, म्हणजे हा पर्याय वेगळा आहे। पर्याय क्रमांक B। प्रश्न क्रमांक 33 मध्ये ABCD ओके आलं पहा। हां, ए मध्ये पहा हा K आणि हा K दोनही आरशातील प्रतिमा वाटतायत की नाही? राईट, आरशातील प्रतिमा आहेत। हा D B मधला आणि हा D आरशातील प्रतिमा आहेत। हा Q आणि हा Q आरशातील प्रतिमा दिसत आहेत। मात्र हा V आणि हा उलटा V केला म्हणजे ही तर पाण्यातील प्रतिमा आहे, म्हणजे पर्याय क्रमांक D हा वेगळा पर्याय आहे। तसंच तुम्ही इतर पर्याय जरी बघितले, इतर विषय जरी बघितले तर उजव्या बाजूतला M आणि इकडचा M ह्या पाण्यातील प्रतिमा आहेत। हा T वॉटर रिफ्लेक्शन पाण्यातील प्रतिमा, हा Y वॉटर रिफ्लेक्शन आहेत। पण पर्याय क्रमांक D हा वेगळा पर्याय आहे। चला तर प्रश्न क्रमांक 34 हां, जर डॉट शेडेड डॉट त्रिकोण अनशेडेड डॉट चौरस। शेडेड डॉट इथं त्रिकोण नाही आहे, क्लॉकवाईज जातोय आपण। शेडेड डॉट त्रिकोण अनशेडेड चौरस, शेडेड डॉट नो त्रिकोण अनशेडेड नाही इथं, म्हणजे ह्या मार्गाने जाता येणार नाही आपल्याला। हे उत्तर ह्याचं असं आहे की पहा, विरुद्ध बाजूला शेडेड अनशेडेड डॉट्स, विरुद्ध बाजूला शेडेड अनशेडेड डॉट्स,
विरुद्ध बाजूला शेडेड अनशेडेड डॉट्स, मात्र पर्याय क्रमांक डी मध्ये हे एकाच बाजूला आहेत. तसंच चौरस आणि त्रिकोण हे विरुद्ध बाजूला, चौरस त्रिकोण विरुद्ध बाजूला, चौरस त्रिकोण विरुद्ध बाजूला, मात्र पर्याय क्रमांक डी मध्ये तसा पर्याय नाही, म्हणजे उत्तर क्रमांक डी. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 35. पहा, गेस करा. एक 2-3 सेकंदामध्ये उत्तर आलं पाहिजे आपल्याला. चारही आकृत्या एकाच वेळेला पाहायच्या. राईट, जमलेलं आहे, आलेलं आहे मला. दोन त्रिकोण, एका त्रिकोणाचे 2 भाग केलेत, ए बी सी डी, चारही पर्यायांमध्ये. तर डॉट्स आहेत. हा डॉट्स, चला पहिल्या ए मध्ये, सी मध्ये आणि डी मध्ये एकाच बाजूला, म्हणजे लेफ्ट साईडच्या समजा एकाच बाजूला 2 डॉट्स, त्रिकोणाच्या एकाच बाजूला 2 डॉट्स, त्रिकोणाच्या एकाच बाजूला 2 डॉट्स. म्हणजे पर्याय क्रमांक बी मध्ये मात्र एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला 2 वेगवेगळ्या त्रिकोणामध्ये डॉट्स आहेत. म्हणजे पर्याय क्रमांक बी हे याचं उत्तर आहे. चला पुढील प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 36. ए बी सी डी, ओके, चारही आकृत्या सममित आहेत. सममित आहेत म्हणजे समान भाग होत आहेत. चारही आकृत्यांचे 2 समान भाग होऊ शकतात उभ्या अक्षाने, उभ्या अक्षाने, उभ्या अक्षाने, उभ्या अक्षाने. मात्र पहा, नीट निरीक्षण करा, वेगळं काय आहे तर ए बी आणि डी मध्ये पर्याय क्रमांक ए बी आणि डी मध्ये या 2 आकृत्या सममित ज्या व्हायल्यात, ही आकृती, ही आकृती, ह्या एकमेकांना छेदलेल्या आहेत. ही आकृती, ही आकृती एकमेकांना छेदलेल्या आहेत. इथं सुद्धा हे सममित केलं तेव्हा हे एकमेकांना छेदलेले आहेत. मात्र पर्याय क्रमांक सी मध्ये या एकमेकींना छेदलेल्या नाहीत. इथं रिकामी जागा आहे, म्हणजे उत्तर क्रमांक सी. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 37. प्रश्न 37 मध्ये व्हेरी गुड, बाह्यकोन काढलेत पहा. त्रिकोणाला बाह्यकोन, पंचकोनाला बाह्यकोन, पंचकोनाला बाह्यकोन आणि चौरसाला बाह्यकोन. मात्र बाह्यकोन काढत असताना हे पहा, अँटी क्लॉकवाईज चालतोय, म्हणजे घड्याळाच्या काट्याच्या विरुद्ध दिशेने, म्हणजे प्रतिघटिवत अँटी क्लॉकवाईज बाहेरचा भाग आलेला आहे. अँटी क्लॉकवाईज बाहेर भाग आलेला, मात्र इथे क्लॉकवाईज पद्धतीनं बाहेर आलेला भाग आहे, बाह्यकोन आहे. म्हणजे पर्याय क्रमांक बी हे याचं उत्तर राहील. प्रश्न क्रमांक 38. ए बी सी डी चारही आकृत्या पाहिल्याच्या नंतर, ओके, पर्याय क्रमांक डी हे उत्तर राहणार आहे. कसं ते पाहू. कसं राहणार, सर्कलचे 4-4 भाग केलेत चारही आकृत्यामध्ये, ठीक आहे. मात्र हे 2 शेडेड जे रंगवलेले 2-2 भाग आहेत 4 भागांपैकी, ते हे समांतर रेषा आहेत बघा. ह्या समांतर रेषा आहेत, या समांतर रेषा आहेत. मात्र पर्याय क्रमांक डी मध्ये इथं जर अशा असतील तर ह्या आडव्या रेषा आहेत, या समांतर रेषा नाहीत. उत्तर क्रमांक डी. चला पुढील 39वा प्रश्न. वा, फेवरेट, सर्वांना खेळायला आवडतं, स्पोर्ट्स आवडतात. व्हेरी गुड. कॅरम बोर्ड, चेसचा बोर्ड, क्रिकेटची बॅट आणि कार्ड्स आहेत. ए बी डी, माझ्यामध्ये बघा ए बी डी मध्ये हे 3 पर्याय बैठे खेळ आहेत, बसून खेळायचे खेळ आहेत आणि इंडोअर गेम्स आहेत. हे इंडोअर गेम्स आहेत, सारखेपणा आहे यांच्यामध्ये. वेगळी आकृती कोणती मग तर हे बॅट म्हणजे क्रिकेट आपण मैदानावर खेळतो, आउटडोअर गेम आहे. म्हणजे पर्याय क्रमांक सी हे याचं उत्तर राहील. शेवटचा, लास्ट बट नॉट द लिस्ट, व्हेरी गुड, पर्याय क्रमांक ए बी आणि डी
यांचे समान भाग होत आहेत, समान भाग केलेले आहेत. त्रिकोणाचे 2 समान भाग, आयताचे 2, हे चौरसाचे 2 समान भाग आहेत. समजा चौरस समजा ओळखू येत नाही तो, या चौरसाचे 2 भाग समान भाग. मात्र या त्रिकोणाचे पर्याय क्रमांक सी मध्ये 2 समान भाग झालेले नाहीत. वेगळी आकृती पर्याय क्रमांक सी. चला तर मग इथेच थांबूया आणि विशेष म्हणजे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.